हे जे तुम्ही पिलर बघत आहे ते टोटल 108 पिलर आहेत. 108 पिलरवर हे मंदिर उभा केलेलं आहे. त्या मंदिराचा हा आहे तो मध्यभाग. ते बघा बारीक अशा मूर्त्या ह्या मंदिराच्या दगडावर कोरलेल्या गेलेल्या आहेत. आता आपण जाणार मंदिराच्या आतमध्ये मंदिराचं दर्शन घ्यायला. ह्या ठिकाणी शूटिंग अलाउड नाही आहे, तरी पण मी काय काय म्हणतात काय नाही. हा सगळा मंदिराचा भाग, आतील भाग. या ठिकाणी आला तर तुम्हाला टुरिस्ट गाईड पण भेटतील. ते गाईड सगळं तुम्हाला गाईड करू शकतात त्यांनी. या मंदिराला एक दंतकथा लाभलेली आहे. ती दंतकथा म्हणजे अशी आहे की हे मंदिर मानवाकृती नसून दैत्याने बांधलेलं आहे. दैत्याने म्हणजे तेही एका रात्रीत कोंबडा हरवला आणि तो जो स्वर्गमंडपाचा दगड आहे तो वरती ठेवायचा राहून गेला, त्यामुळे ते अर्धवट राहिलं आणि ते ओपनच राहिला असं दंतकथा म्हणजे सांगितले गेलेलं आहे. पण ह्या मंदिराला बांधायला कमीत कमी 78 वर्षाचा काळ लागलेला आहे. तो काळ लागून मग हे मंदिर निर्माण केलं आहे. कारण का ह्या मंदिराचे बारीक नक्षीकाम वगैरे तुम्ही जर बघितला तर असं वाटतं की हे मंदिर मानवाकृती नसून दैत्यानेच बांधलेलं आहे. ह्या मंदिराचे थोडेसे नक्षीकामाचे डेमो मी दाखवतो. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही ह्या मंदिराला बांधायला ना खडी, वाळू, सिमेंट, शिस किंवा चुना ह्याचा काही उपयोग केलेला नाही. हे मंदिर जे आहे ते एका इंटरलॉकिंग सिस्टीममुळे उभा केलेला आहे. जसे की मेल फिमेल सिस्टम म्हणजे अडक करून दगड अडक करून हे मंदिर बांधलेलं आहे. पूर्णपणे एकदम खूप असं छानरित्या बांधले गेलेलं आहे. ह्या मंदिराचा बॅक साईड. तर या मंदिराचा पाया हा पूर्णपणे हत्तींच्या पाठीवर थांबवलेला आहे. जसं की रिअलमध्ये वाटतं की जे या मंदिराचा भार हे हत्ती उचलत आहेत पूर्णपणे. हे बघा हे हत्ती अशा टाईपमध्ये हे सगळं केलेलं आहे. पूर्णपणे मंदिराचा पाया